मी तुझं नाव विसरलो. मी अनामिका. हा, अनामिका. बरं. भैरवी कुठे आहे? येत आहेत त्या, बोलवू का? नाही, असू दे. जगन्नाथ इथे अचानक कसं काय? ते भैरवीने बोलावून घेतलं होतं, तिला काहीतरी महत्वाचं सांगायचं. हा, त्यांनीच आम्हाला बोलवलंय. नक्की काय आहे भैरवीजींच्या मनात? भैरवीनी जगन्नाथला भेटायला बोलवले, पण का? आता काय नवीन खेळ बघायला मिळणार आहे कोणाच ठाऊक. जगन्नाथजी, तुम्ही इथे? ते भैरवीने मला पण बोलावलं होतं. काय कारण काय? पण कालचा जो शो होता अर्धवट राहिला ना. हो. काय हाऊस आहे बघ ना त्यांना. तो शो पूर्ण बघायला आलेत आता. प्लीज बघू साना. नाही, पण एवढ्या सगळ्यांना कशाला बोलवलंय याचं कारण काय माहिती का तुम्हाला? मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या सांगण्याप्रमाणे मी तिला माफ केलंय आणि आज तिची या घरातली मुदतही संपतीये ना. तो सगळ्यांना निरोप देण्यासाठी तिने आपल्याला सगळ्यांनी ते बोलवलंच. मी घर सोडून जाईन की नाही हे आपण नंतर ठरवतारा. पण त्याआधी तुमच्या या गोजीरवाण्या घरात, ज्या घराच्या भिंती आदर्शाने बांधल्या आहेत, सत्य आणि खरं या घराचा मूळ भक्कम पाया आहे. तत्वांचं ज्या घराला छप्पर आहे ना, अशा या तुमच्या घरात काय जळतंय याची कल्पना आहे तुम्हाला कुणाला? मोठी आदर्शवादी माणसं राहतात ना या घरात. काय तिलोत्तमा, खोटं सहन होत नाही, सगळे खरंच बोलतात. मग मला तुम्हाला हे सांगायचंय की याच आदर्शवादी घरातल्या आदर्शवादी माणसांनी तुम्हा सगळ्यांपासून केवढं मोठं सत्य लपवलंय ते. तुमचं म्हणजे कसं झालंय ना, मोठा वाडा नि पोकळ वासा अशी गत आहे या घराची. ऐक ना भैरवी,